श्री स्वामी समर्थ. उद्या चैत्र अमावस्या 17 एप्रिल. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. शत्रुत्रास, पितृदोष, दारिद्र्य संपेल. फक्त एका दिवसात इच्छापूर्ती होईल. नमस्कार माझ्या लाडक्या सख्यांनो आणि माझ्या प्रेमळ भावांनो. आपल्या कुटुंबात आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सख्यांनो, आजचा हा व्हिडिओ मी केवळ एक माहिती म्हणून नाही तर एक साकडं म्हणून तुमच्यासमोर घेऊन आले आहे. उद्या तारीख आहे 17 एप्रिल, चैत्र अमावस्या. शास्त्रामध्ये चैत्र अमावस्येला पर्वणी मानलं जातं. पण तुम्हाला खरंच माहीत आहे का, ही केवळ एक साधी अमावस्या नाही. ही ती रात्र आहे जिथे सृष्टीतील सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींचा संगम होतो. आणि याच संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या आयुष्यातील ते सर्व अडथळे दूर करू शकतो ज्यांनी आपल्याला वर्षानुवर्षे छळलं आहे. अनेकांचे मला मेसेज येतात की ताई, पतीच्या कामात सारखे अडथळे येतात, मुलांच्या शिक्षणात एकाग्रता नाही किंवा विनाकारण शत्रू त्रास देत आहे. काही जण तर म्हणतात की घरात सतत आजारपण असतं, जणू काही घरावर कोणाची तरी वाईट नजर आहे किंवा पितृदोषाचा मोठा फेरा आहे. माझ्या माता भगिनींनो, आता काळजी सोडून द्या. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका अतिशय गुप्त आणि प्रभावी वस्तूविषयी सांगणार आहे जी उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात फक्त एक चिमूटभर टाकल्याने तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की तुमच्या पतीच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, मुलांची शैक्षणिक प्रगती होईल आणि 24 तासाच्या आत तुमच्या घरातील इडापिडा, नजरबाधा आणि दारिद्र्य जळून भस्म होईल. मी स्वतः या गोष्टींचा अनुभव घेतला आहे आणि आज एक स्त्रीच्या नात्याने, एका आईच्या आणि एका पत्नीच्या नात्याने मी तुम्हाला हा शब्द देते की जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केलात तर तुमची इच्छापूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण ती एक वस्तू कोणती आहे, ती पाण्यात कधी टाकायची आणि स्नान करताना कोणता मंत्र जपायचा, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्या या भक्तिमय परिवाराचा हिस्सा बना. खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये इतकी ताकद आहे की ती तुमची श्रद्धा थेट ईश्वरापर्यंत पोहोचवते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबत इतरांचंही भलं व्हावं तर हा व्हिडिओ मनापासून लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना लगेच शेअर करा. कारण दुसऱ्याचं कल्याण चिंतलं की देव आपलं कल्याण आधी करतो. चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारिक वस्तूविषयी आणि त्या मागच्या एका थरारक सत्यकथेविषयी सुद्धा. सख्यांनो, आपण दिवस रात्र कष्ट करतो. माझ्या कितीतरी भगिनी सकाळी लवकर उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत घरासाठी झटत असतात. पण तरीही पदरात काय पडतं, कधी पतीच्या नोकरीत अचानक संकट येतं, कधी हातात आलेला व्यवसाय शेवटच्या क्षणी निघून जातो, तर कधी आपली गुणी मुलं अचानक चिडचिडी होतात, अभ्यासापासून दूर पळू लागतात. अशा वेळी आपण नशिबाला दोष देतो. आपण म्हणतो आमचं नशीबच फुटकं आहे. पण थांबा, ही नशिबाची साथ नसल्यापेक्षाही काहीतरी वेगळं असू शकतं. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या घरातील आनंद कोणाला तरी खुपतोय, कोणाची तरी वाईट नजर, दृष्ट तुमच्या सुखी संसाराला लागली आहे? किंवा सर्वात महत्त्वाचं, तुमच्या घरात पितृदोष तर नाही ना? सख्यांनो, पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांची आपल्यावर असलेली नाराजी नव्हे, तर त्यांच्या काही अपूर्ण इच्छांमुळे किंवा आपण त्यांच्यासाठी काही न केल्यामुळे आपल्या प्रगतीत येणारे अडथळे असतात.
जोपर्यंत हा पितृदोष शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही कितीही कष्ट केले तरी ते यश तुमच्या घरात उंबरठ्यावर येऊन परत जातं. उद्याची चैत्र अमावस्या ही या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. ही अमावस्या वर्षातील सर्वात शक्तिशाली अमावस्यांपैकी एक मानले जाते, कारण ती नवीन वर्षाच्या सुरुवातीला येते. उद्याची दिवशी ब्रह्मांडातील ऊर्जा अशा स्थितीत असते की एक छोटासा उपाय सुद्धा लाख मोलाचा फळ देऊन जातो. मी जे उपाय सांगणार आहे तो कोणताही सामान्य उपाय नाही. हा पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेला एक सिद्ध उपाय आहे. जुन्या काळाच्या बायका आपल्या आजी पणजी हा उपाय करायच्या आणि म्हणूनच त्या काळात घरात इतकी शांतता आणि समृद्धी असायची. ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती वापरण्याची पद्धत आणि वेळ खूप महत्त्वाची आहे. ती वस्तू आंघोळीच्या पाण्यात पडताच तुमच्या शरीराभोवती आणि तुमच्या घरातील वातावरणाभोवती एक असं संरक्षण कवच तयार होईल ज्याला कोणताही शत्रू, कोणतीही नजरबाधा किंवा करणीबाधा छेदू शकणार नाही. तुम्हाला वाटत असेल ना की ताई असं कसं शक्य आहे? फक्त एक वस्तूने 24 तासात कसं काय बदल होईल? सख्यांनो, निसर्गात आणि शास्त्रात प्रचंड ताकद आहे. फक्त ती आपल्याला योग्य वेळी वापरता आली पाहिजे. पण ती गुप्त वस्तू कोणती आणि ती वापरल्यावर नेमकं काय होतं हे जाणून घेण्याआधी मी तुम्हाला एक अशी थरारक आणि डोळे उघडणारी एक सत्य घटना सांगणार आहे, जी ऐकून तुमचे अंगावर शहारे येतील. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की का उद्याची अमावस्या तुमच्यासाठी शेवटची संधी ठरू शकते. सख्यांनो, ही गोष्ट आहे साधारण 10 ते 12 वर्षापूर्वीची. एका छोट्याशा पण सुखी गावात आनंदी नावाची एक माऊली राहायची. नावाप्रमाणेच तिचं घर आनंदाने ओसंडून वाहायचं. पतीच्या सोन्यासारखा चालणारा व्यवसाय, गुणी मुलं आणि सासऱ्यांचा आशीर्वाद, जणू काही साक्षात लक्ष्मी त्या घरात नांदत होते. पण म्हणतात ना, नशिबाचे चक्र कधी फिरले सांगता येत नाही. अचानक कोणाची तरी अतिशय वाईट आणि करडी नजर त्या हसत्या खेळत्या घराला लागली. काही दिवसातच सगळं चित्र पलटलं. ज्या पतीचा व्यवसाय जोरात होता तिथे अचानक कोट्यावधीचं नुकसान झालं. कामावरून येताना पतीचा चेहरा उतरलेला असायचा. इतकंच काय, त्यांचा जो मोठा मुलगा अभ्यासात हुशार होता तो अचानक अंथरुणाला खिळून राहिला. डॉक्टरांना दाखवलं, औषध उपचार केले, पण रिपोर्टमध्ये काहीच येत नव्हतं. आनंदीला समजत नव्हतं की नेमकं काय होत आहे. घरात पाऊल ठेवताच तिला असं वाटायचं की जणू भिंती अंगावर येत आहे. विनाकारण पती पत्नींमध्ये वादाच्या ठिणक्या पडू लागल्या. आनंदीने खूप उपवास केले, मंदिरात जाऊन नवस केले, पण परिस्थिती जैसे थे होती. तिला असं वाटू लागलं की आता सर्व काही संपलंय. अशातच एक आली चैत्र अमावस्या. गावाच्या वेशीवर एक वृद्ध साधू महाराज आले होते. त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून आनंदीच्या मनात आशेचा किरण जागा झाला. ती धावत त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्या चरणी डोके ठेवून रडू लागली. तिने आपली सर्व कैफियत मांडली. तो महाराज शांतपणे हसते. महाराज जे होते ते शांतपणे हसले आणि त्यांनी आनंदीच्या डोक्यावर हात ठेवला. ते म्हणाले, मुली घाबरू नकोस. तुझ्या घरात दृष्ट शक्तीचा शिरकाव झालेला आहे. तुझे पितृ तुझ्यावर नाराज आहेत, पण या चैत्र अमावस्येच्या तिथीमध्ये इतकी शक्ती आहे की ती तुझं सगळं दुःख एका क्षणात धुवून टाकू शकते. त्यांनी आपल्या उंजळीतून एक पांढरी पुडी काढली आणि म्हणाले, यात ती गुप्त वस्तू आहे. उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा तू स्नानासाठी पाणी घेशील तेव्हा त्यात ही वस्तू टाक. स्नान करताना तुझ्या कुलदेवतेचे आणि पूर्वजांचं
म्हणजेच पितरांचं मनापासून स्मरण कर. त्यांना सांग की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा, पण माझ्या संसाराला वाचवा. आनंदीने महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अगदी तसंच केलं. ती गुप्त वस्तू पाण्यात टाकली आणि त्या जलाने स्नान केलं. आणि सख्यांनो, विश्वास ठेवा, पुढच्या 24 तासात चमत्कार घडला. दुपारच्या वेळी तिच्या पतीचा फोन आला की जो मोठा व्यवहार गेल्या 2 वर्षांपासून रखडला होता त्याचे पैसे अचानक परत मिळाले आहेत. इतकंच नाही तर संध्याकाळपर्यंत तिचा मुलगा जो 4 दिवसांपासून जेवला नव्हता तो स्वतःहून उठून बसला आणि त्याने जेवण मागितलं. आनंदीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिला समजलं की ती साधी वस्तू नव्हती, तर ती तिची श्रद्धा आणि योग्य वेळी केलेला शास्त्रोक्त उपाय होता. ही कथा सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जेव्हा विज्ञानाचे दरवाजे बंद होतात तेव्हा अध्यात्माचे दरवाजे उघडतात. जर तुमची श्रद्धा असेल तर वाळवंटातही पाणी मिळू शकतं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की महाराजांनी दिलेली ती वस्तू काय होती. ती वस्तू कोणतीही दुर्मिळ गोष्ट नव्हती, तर ती आपल्या स्वतःच्या घरात असलेली एक विशेष गोष्ट होती. आता लक्ष देऊन ऐका. मी ती वस्तू आणि तो उपाय तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. सख्यांनो, आता तो क्षण आलेला आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. आनंदी माऊलीला महाराजांनी जी वस्तू दिली होती ती जी उद्या तुम्हाला वापरायची आहे ती कोणतीही महागडी वस्तू नाही, तर आपल्या स्वयंपाकघरातील 2 अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली गोष्टी आहे. ती मुख्य वस्तू म्हणजे काळे तीळ आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे आहे सेंधव मीठ. आता तुम्ही म्हणाल, ताई काळे तीळ तर आपण नेहमीच वापरतो, यात नवीन काय. तर सख्यांनो, काळं तीळ हे साक्षात भगवान विष्णूंच्या घामातून उत्पन्न झालेलं आहे असं मानलं जातं. हे तीळ पितरांना अत्यंत प्रिय आहे. आणि सेंधव मीठ हे मीठ तुमच्या शरीरावरील आणि मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद ठेवतं. हा उपाय करण्याची अचूक पद्धत नीट समजून घ्या. वेळ आणि पात्र. उद्या 17 एप्रिल चैत्र अमावस्येला सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. आंघोळीसाठी शक्य असल्यास तांब्याचं किंवा पितळेचं पात्र वापरा. जर नसेल तर साध्या बादलीत पाणी घ्या, पण मनात श्रद्धा मात्र शुद्ध ठेवा. काळे तीळ. त्या पाण्यात 1 चिमूटभर काळे तीळ टाका. हे तीळ टाकताना मनात प्रार्थना करा की हे पितृदेव, माझ्याकडून किंवा माझ्या परिवाराकडून काही चूक झाली असेल तर त्या क्षमा करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. लक्षात ठेवा, जेव्हा पितृ प्रसन्न होतात तेव्हाच पतीच्या नोकरीत प्रगती होते आणि मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात. सेंधव मीठ. त्यानंतर त्यात थोडं सेंधव मीठ टाका. सख्यांनो, साधं मीठ वापरू नका, सेंधव मीठ वापरा. हे मीठ तुमच्या घरातील इडापिडा, नजरबाधा आणि गरिबी खेचून बाहेर काढतं. गंगाजल आणि चैतन्य. जर तुमच्या घरी गंगाजल असेल तर त्याचे फक्त 2 थेंब त्यात टाका. गंगाजल टाकल्यामुळे ते पाणी साधं विहिरीचं किंवा नळाचं राहत नाही, तर ते तीर्थ बनतं. स्नानाचा पवित्र मंत्र सांगते, ऐका. पाणी तयार झाल्यावर आंघोळ करताना या मंत्राचा जप करा. गंगेच्छ यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मित सन्निध कुरु. याचा अर्थ असा की तुम्ही जगातील सर्व पवित्र नद्यांना त्या पाण्यात पाचरण करत आहात. स्नानानंतर तुम्हाला स्वतःला इतकं हलकं आणि प्रसन्न वाटेल की जणू तुमच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलं आहे. पण सख्यांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी जाणून बुजून तुमच्या प्रगतीला खोडा घालताय, तुमच्या शत्रू वाढले आहेत किंवा कोणाची तरी करणी बाधा तुम्हाला सतावत आहे, तर याच पाण्यात 1 अखंड लवंग टाका. पूर्ण ज्याला फूल असेल तसे.
स्नान पूर्ण झाल्यावर ती लवंग पाण्यातून काढून घ्या आणि घराच्या बाहेर नेऊन घराकडे पाठ करून ती लवंग कापूर लावून जाळून टाका. जशी ती लवंग जळेल तसा तुमचा शत्रूचा जळफळाट होईल आणि त्याची वाईट नजर तुमच्या कुटुंबावरून कायमची हटेल. हा उपाय उद्या करून पहा. 24 तासाच्या आत तुम्हाला घरातील वातावरण झालेला बदल स्पष्टपणे दिसेल. तुमच्या पतीच्या स्वभावात शांत होईल आणि मुलांच्या कामात असलेली बाधा दूर होईल. सख्यांनो, सकाळी आंघोळीचा उपाय तर तुम्ही करणारच आहात, पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील दुर्दैवाचे दशावतार कायमचे संपावे, तर उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक छोटासा पण अमोघ उपाय नक्की करा. उद्या चैत्र अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या जवळ कुठेतरी पिंपळाचे झाड असेल तर तिथे जा. पिंपळामध्ये सर्व देवांचा आणि आपल्या पितरांचा निवास असतो असं शास्त्र सांगतं. तिथे एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना त्यात 2 काळे तीळ टाकायला विसरू नका. जेव्हा तुम्ही तिथे दिवा लावता आणि दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे स्मरण करता, तेव्हा तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपवण्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. पितृ प्रसन्न झाले की घरात लक्ष्मीची पावले आपोआप पडू लागतात. आणि माझ्या त्या मातांसाठी ज्यांना आपल्या मुलांच्या भविष्याची खूप काळजी वाटते, उद्याच्या दिवशी एक गाईला गूळ आणि पोळी स्वतःच्या हाताने खाऊ घाला. गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो. तुम्ही दिलेला तो एक छोटासा घास तुमच्या मुलांच्या आरोग्यातील, अभ्यासातील आणि करिअरमधील मोठे अडथळे दूर करण्यासाठी पुरेसे आहे. हा उपाय करून पहा. तुमच्या मुलांच्या प्रगतीचा वेग पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तर माझ्या लाडक्या सख्यांनो आणि भावांनो, उद्याची ही चैत्र अमावस्या साधी समजू नका. ही तुमच्या नशिबाची कावड उघडणारी ठरू शकते. मी सांगितलेला हा आंघोळीचा आणि दिव्याचा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. लक्षात ठेवा, देव भावाचा भुकेला असतो. तुमची श्रद्धा जितकी दाट तितकीच अनुभव लवकर येईल. मला पूर्ण खात्री आहे की हा उपाय केल्यानंतर 24 तासाच्या आत तुमच्या घरात एक नवीन ऊर्जा, एक नवीन आनंद खेळू लागेल. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, मग ती घराची असो, पतीच्या नोकरीची असो किंवा मुलांच्या यशाची, ती पूर्ण होण्यासाठी मी स्वतः स्वामी चरणी प्रार्थना करेल. आता एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती आणि ही सत्यकथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट वाचून मला खूप आनंद होतो आणि नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंट बॉक्स रिकामी ठेवू नका. तिथे श्री स्वामी समर्थ, ओम गंगणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. हे केवळ शब्द नाहीत, तर ते तुमच्या श्रद्धेची प्रतीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि वाटत असेल की अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या समाजाचं भलं व्हावं, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देणाऱ्याचा घरात ईश्वर कधीच अंधार पडू देत नाही. आणि अशाच प्रभावी उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन विषयावर, एका नवीन प्रभावी माहितीसह. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा. श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.